नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असं ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे राजा काकांना आता अरेस्ट केलेले असते. राजा काकांच्या विरोधात रागिणीने खूप सारे पुरावे गोळा केलेले असतात आणि त्यामुळे राजा काकांना आता अरेस्ट केलेले असते आणि त्यांना कसं पोलीस स्टेशनमध्ये रखडवता येईल, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना कसं तिथे अजून ठेवता येईल याकडे रागिणी लक्ष देत असते. आणि आता पोलिसांना सुद्धा हाताशी घेऊन रागिणी राजा काकांना आता त्यांना त्रास द्यायला सांगत असते आणि त्यामुळे त्यांना थर्ड डिग्रीसुद्धा दिलेली असते. तेव्हा आता राजा काकांचे हाल भूमी आणि आकाशला दोघांनाही बघवत नसतात. भूमी आकाशला सांगते की काही झालं तरीसुद्धा राजा काकांची बाजू आपण सगळ्यांसमोर मांडली पाहिजे आणि त्यांना जामिनावरती आपण सोडून घरी घेऊन यायला पाहिजे आणि मग आपण खरा गुन्हेगार कोण आहे हे सुद्धा आपण शोधून काढलं पाहिजे. तेव्हा आता भूमीचं बोलणं आकाशच्या लक्षात येतं आणि त्यालासुद्धा कुठेतरी वाटतं की राजा काकासारखा प्रामाणिक माणूस मला कधीही मारण्याचा प्रयत्न करणार नाही, माझी प्रॉपर्टी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि आता आकाश आणि भूमी दोघंजणं कुणालाही न सांगता, रागिणीलासुद्धा न सांगता आता इथे राजा काकांची बेल कशी करता येईल यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे आता दोघांच्याही प्रयत्नांना यश येतं आणि इथे वकील आता बेलचे कागदपत्र तयार करून घेऊन येतात आणि राजा काकांना जामिनावरती सोडून घरी परत घेऊन येतात. आणि आता घरी राजा काकांना घेऊन आल्यानंतर रागिणी मात्र खूपच जास्त घाबरलेली असते आणि आता रागिणीच्या कानोकान कुठलीही खबर न देता भूमी आणि आकाशने परस्पर वकील करून राजा काकांची बेल करून आणलेली असते आणि त्याबद्दल इथे रागिणीला काहीसुद्धा माहिती नसतं. त्यामुळे रागिणी आणि ॲडव्होकेट भानुशाली हे दोघेही तोंडावरती पडलेले असतात. आणि त्याचबरोबर इथे आता आकाशने सगळ्यांसमोर हे सांगितलेलं असतं की मी लवकरात लवकर कुणाला तरी कमिटमेंट देणार आहे आणि ती कमिटमेंट अशी असणार आहे की मी वेदांगीबरोबर पुढच्याच आठवड्यामध्ये साखरपुडा करणार आहे, असं आकाश म्हणालेला असतो. आणि हे सगळं भूमीला जेलस करण्यासाठी आणि आकाशवरच्या प्रेमाची लवकरात लवकर भूमीने कबुली द्यावी यासाठी हा सगळा आकाशने केलेला प्लॅन असतो. तरी ते भूमी आता इन्सिक्युअर होऊन आपल्या प्रेमाची कबुली आकाशला देईल यासाठी त्याने केलेला हा प्लॅन असतो. आणि आता एंगेजमेंटच्या दिवशी ऐन वेळेला आकाश आता वेदांगीला अंगठी न घालता भूमीला अंगठी घालतो आणि तिच्याबरोबर हा साखरपुडा करतो. तर आता इथे वेदांगीबरोबर साखरपुडा न करता भूमीबरोबर साखरपुडा करणे आणि त्याचबरोबर इथे राजा काकांची बेल करून त्यांना घरी घेऊन येणे हे आजच्या भागामध्ये घडणार आहे. ते कसं घडणार ते आपण सविस्तरपणे आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर इथे ॲडव्होकेट भानुशाली आणि रागिणी दोघांनी मिळून आता प्लॅन केलेला असतो. इथे ॲडव्होकेट भानुशाली यांना भूमीबरोबर जवळीकता साधण्यासाठी आता त्या घरामध्ये सतत येणं जाणं ठेवायचं असतं. म्हणून रागिणीला हाताशी धरून आता राजा काकांचा वकील म्हणून त्याची निवड करावी असं त्याने रागिणीला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा आता ॲडव्होकेट भानुशाली आता इथे आकाशच्या घरी येणं जाणं सुरू ठेवतो. आकाशचा सगळा काही प्लॅन लक्षात आलेला असतो आणि म्हणूनच तो म्हणतो की आता या घरापासून जर मला भानुशालीला दूर ठेवायचं असेल तर इथे राजा काकाचा वकील दुसराच कुणीतरी करायला हवा. आणि आधी भूमी आणि आकाशने ज्या वकिलांची निवड केलेली असते त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये आकाश राहतो आणि राजा काकांना कसं बाहेर काढायचं यासाठी त्यांच्याबरोबर आता तो प्लॅनिंग करत असतो आणि त्याबद्दल रागिणीला काहीही माहिती नसतं. तेव्हा इथे आता राजा काकांचे खूपच जास्त हाल हे होत असतात आणि भूमीला खात्री असते की राजा काकांनी यातला एकही गुन्हा केलेला नाही आहे. ते एवढे सरळ आणि साधे आहेत, ते आकाशला मारण्याचा डाव कधीही करू शकत नाही. त्यांना नक्कीच कुणीतरी या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतंय. खरा गुन्हेगार हा बाजूलाच राहिलेला आहे आणि राजा काकांना उगाचच या सगळ्यामध्ये अडकवण्यात आले असं आता भूमी आकाशला सांगत असते. त्यामुळे आपल्याला काही करून राजा काकांची बेल करावी लागेल. त्यासाठी मी ॲडव्होकेट भानुशाली यांच्याबरोबर बोलू का, असं ती भूमी आकाशला म्हणते. आकाश म्हणत असतो अजिबात नको, आपण आधी जो वकील केलेला आहे राजा काकासाठी आपण त्यांनाच सगळं काही सांगूया आणि राजा काकाला आपण उद्याच्या उद्या भेटायला जाऊया, असं सुद्धा आकाश म्हणतो. तर इथे आकाश आता मिस्टर गायकवाड यांना म्हणत असतो की हे बघा ऑफिसर, मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे अशी, तुम्ही ज्या माणसांना अरेस्ट केलेली आहे तो तांडेल
त्याच्याबरोबर पुन्हा चौकशी करा आणि त्याला विचारा, तो खोटं तर बोलत नाहीये ना? कारण राजा काकावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे, तो कधीही चुकीचं पाऊल उचलणार नाही. तेव्हा इथे गायकवाड म्हणत असतात की आम्ही तांडेला विचारण्याचा प्रयत्न करतोय, पण बघूया तो कितपत खरं बोलतोय ते. तेव्हा इथे राजा काका सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असतात की मी काही केलेलं नाहीये. तेवढ्यातच इथे आता गायकवाड तांडेला विचारतात की नक्की हाच माणूस होता ना, की तू त्यांचं खोटं बोलून याच्यामध्ये नाव गवण्याचा प्रयत्न करतोयस, ते खरं खरं सांग. तांडेल इथे काही खरं बोलायला तयार नसतो, पण इथे गायकवाड सरांना सुद्धा त्याच्यावरती आता संशय आलेला असतो आणि त्यामुळे आता इथे जे काही बेलचे पेपर तयार केलेले असतात ते आकाश त्यांना दाखवतो आणि म्हणतो की सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की इथे राजा काकांना बेल तरी तुम्ही द्या. खरा गुन्हेगार कोण आहे ते आम्ही सगळेजण मिळून नक्की शोधण्याचा प्रयत्न करू आणि त्याला लवकरात लवकर तुमच्या समोर आणून उभं करू. तेव्हा इथे आता मिस्टर गायकवाड सरसुद्धा काही बोलत नाही. ते म्हणत असतात की ठीक आहे आणि आता बेलचे पेपर बघितले जातात आणि राजा काकांना बेलवरती आता सोडवलं जातं. कारण भूमी आणि आकाश दोघं जण खात्रीने त्यांना पटवून देतात की राजा काकांनी काही केलेलं नाहीये, ते निर्दोष आहे, त्यांना कुणीतरी याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय, पण आम्ही लवकरात लवकर सर्व पुरावे तुमच्या समोर सादर करू. तेव्हा आता भूमी आणि आकाश आता राजा काकांना घरी घेऊन येतात. राजा काकांना बघून भूमीच्या आता डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आलेले असतात, पण रागिनी मात्र खूपच जास्त घाबरते. तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, ती तोंडावरती पडलेली असते, कारण भूमी आणि आकाश दोघांनी मिळून त्यांची बेल केलेली असते आणि रागिनीने त्यांच्यासाठी प्रयत्नसुद्धा केलेले नसतात किंवा जेलमध्ये त्यांना एकदासुद्धा ती भेटायला गेलेली नसते. त्यामुळे ती आता तोंडावरती पडलेली असते. राजे काका कुणाला काही बोलत नाही आणि सरळ ते आपल्या रूममध्ये निघून जातात. तर आता ठरल्याप्रमाणे इथे आकाशने जो काही प्लॅन केलेला असतो वेदांगी बरोबर साखरपुड्याचा, त्याचा आता साखरपुड्याचा दिवस हा लवकरच येणार असतो. त्यासाठी इथे जय्यत तयारी सुरू असते. वेदांगी बरोबर जेव्हा आकाश म्हणतो की मी कमिटमेंट करणार आहे, 8 दिवसांमध्ये मी वेदांगी बरोबर साखरपुडा करतोय, असं जेव्हा तो सगळ्यांसमोर कबूल करतो, तेव्हा भूमी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. कारण तिचंसुद्धा आता आकाशवरती प्रेम असतं, पण ती त्याला सांगतसुद्धा नाही आणि आकाशला तिच्याकडून वधवून घेण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्नही करायचे असतात आणि म्हणूनच तो सगळ्यांजवळ खोटं बोलतो की मी वेदांगी बरोबर साखरपुडा करतोय पुढच्या आठवड्यामध्ये. आणि आकाशने आता या प्लॅनिंगमध्ये सगळ्यांना सामीलसुद्धा करून घेतलेली असते. फक्त भूमीलाच या प्लॅनबद्दल काही माहिती नसतं. आकाशचा साखरपुडा आहे आणि आकाशचं जर वेदांगीवरती प्रेम असेल तर त्या दोघांना एकत्र येऊ दे. आकाश जिच्याबरोबर सुखी असेल त्याला सुखी बघून मी सुद्धा आनंदी राहीन, असं भूमीचं म्हणणं असतं. तेव्हा इथे आता ज्या दिवशी आकाशचा साखरपुडा असतो त्या दिवशी भूमीसुद्धा छान तयार होऊन तिथे आलेली असते आणि ती आकाशला दाखवत असते की ती सुद्धा खुश आहे, पण मनातून ती खूपच जास्त दुःखी झालेली असते. त्यामुळे इथे सगळी जय्यत तयारी झालेली असते. मानसीसुद्धा छान नटलेली असते आणि पौर्णिमासुद्धा, पण इथे भूमीचा चेहरा मात्र उतरलेला असतो आणि त्यामध्ये वेदांगी खूप छान दिसत असते. इथे आकाश तिच्याकडेच बघत असतो आणि त्यानंतर इथे आकाश आता म्हणत असतो की मी माझ्या प्रेमाजवळ, माझ्या सगळ्यात जवळची मैत्रीण, माझं पहिलं प्रेम आणि तिच्याबरोबर मी माझा साखरपुडा करणार आहे. तिच्याशिवाय मी राहू शकत नाही आहे. तिच्याबरोबर मी आनंदाचे क्षण घालवलेले आहेत. ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे आणि आज मी तिच्याबरोबर माझा साखरपुडासुद्धा करणार आहे. तिच्याबरोबर मी खूप मस्ती केली, लहान झालो, त्याचबरोबर तिच्या सायकलवरती डबल शीटसुद्धा फिरलेलो आहे आणि तेव्हा ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण तर होतीच, पण आता ती माझी बायकोसुद्धा होणार आहे आणि मला तिच्याबरोबर कमिटमेंट करायची आहे. म्हणून आज मी सगळ्यांच्या साक्षीने तिच्याबरोबर साखरपुडासुद्धा करतोय. तेव्हा इथे भूमी खूपच जास्त इमोशनल होते, रडायला लागते. तिला असं वाटतं की आकाश हे सगळं वेदांगीसाठी बोलतोय. तेव्हा इथे भूमी रडायला लागते. तेव्हा आकाश आता वेदांगी समोर आपला हात करतो आणि तिला आता आकाश अंगठी घालतोय की काय अशी आता भूमीला भीती वाटत असते. तेव्हा इथे आकाश आता वेदांगी समोर हात करतो आणि तोच हात आता तो भूमीच्या समोर नेतो आणि म्हणतो ये भूमी. तेव्हा इथे भूमी आश्चर्यचकित होते. तेव्हा आकाश भूमीचा हात पकडतो आणि म्हणतो माझ्याबरोबर साखरपुडा करशील आणि मग माझ्याशी लग्न करशील का? तेव्हा भूमी खूपच जास्त इमोशनल होते आणि रडायला लागते. तेव्हा इथे भूमी लगेचच आपला हात पुढे करते आणि आकाश सगळ्यांच्या साक्षीने, देवब्राह्मणांच्या साक्षीने भूमीच्या बोटामध्ये अंगठी घालतो आणि म्हणतो की मी तुझ्याबरोबर कमिटमेंट करतोय. मला आयुष्यभरासाठी तुझ्याबरोबर राहायचं आहे, तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. तू माझ्याबरोबर लग्न करशील का? तेव्हा इथे भूमीसुद्धा आता होकारार्थी उत्तर देते आणि वेदांगी बरोबर साखरपुडा न करता आकाश भूमीबरोबर साखरपुडा